पार्वती पते हर महादेव सीता कांत स्मरण जय जय राम। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरवे नमः, श्री राम सीतापते नमः। श्री गणेशाय नमः। जय जय जी नारायणा, अनंत कोटी ब्रह्मांड जनना, भक्त रक्षक दिनोधरणा, भव भंजना नमोस्तु तेरा। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा, निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। या गणरायाला वंदन करून इथे जमलेले श्रोतेजन तुमच्या चरणावर मस्तक ठेवून, माय पित्याच्या चरणावर मस्तक ठेवून, गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोर्वे यांच्या चरणावर मस्तक ठेवून ग्रंथारंभाला सुरुवात करूया। स्वर्गारोहण पर्व हे गणराया, हे विद्येचे देवता। बघा इथे संत नामदेव महाराज गोड असं वक्तव्य करतात बघा, की गणेशाला वंदन करून आज इथे ग्रंथाला प्रारंभ केलाय। हे जय जयाजी नारायणा, हे भगवंता क्षीरसागरामध्ये राहणारा भगवंता, अनंत कोटी म्हणजे तुझ्या उदरात अनंत कोटी ब्रह्मांड नायका, आणि त्या अनंत कोटी या ब्रह्मांडाचा तो कोण आहे? जनक आहेस भगवंता, भक्त रक्षका। ती प्रत्येक वेळेला या भक्तांचा तू काय केलंस? रक्षण केलंस भगवंता। आणि गरिबांचा सुद्धा तुम्ही काय केलास? दिनांचा तुम्ही काय केलास? रक्षण केलास, तुम्ही सांभाळ केलास। आणि हे भवभंजना म्हणजे मला जर कोणतेही प्रसंग जर पडले, त्या प्रसंगातून मला बाहेर काढणारा कोण आहेस? तू भगवंत आहे। अशा तू भगवंता, तुला मला नमस्कार असो। बघा या संत नामदेवाची जर व्याप्ती जर आपण पाहायला गेलो, एक चिमुकली मूर्त लहान मूल भगवंताच्या देवळा मंदिरात जावं आणि बाबांना विचारायला, आई देव जेवतो का ग? हो बाबा जा, देवाला तू नैवेद्य घेऊन जा। आणि नामदेव महाराज देवळात जावं, भगवंताला नैवेद्य वाढावं। आणि बघा लहान मूल असतं आणि त्याला वाटतं काय, बाबा माझे जेवण घेऊन जातात आणि देव जेवतो। आणि त्यावेळेला समोर भगवंताच्या समोर नैवेद्य ठेवावं आणि तिथे तिष्ठच बघावं, देवा अजून जेवत नाही। आणि शेवटला त्या चिमुकल्या कोवळ्या मुलाला असा अनावर राग येतो आणि बोलतो, देवा जर तू आता जेवलास नाही तर मी तुझ्या चरणावर मस्तक आपटीन मी। आणि त्यावेळेला देवाला सुद्धा घाम फुटते हो नाही। बघा या नामयासाठी या भगवंता सुद्धा जेवला, म्हणजे नामयाच्या हाताने जेवण जेवला। एवढी मोठी नामदेव महाराजांची व्याप्ती होती। आणि त्याने आज आपल्याला हा ग्रंथ एक आपल्याला निरूपणासाठी कथाकार दिलेला आहे। आणि आज या कारण झाला की दादा गेले, या घरातून वडील निघून गेले आणि सर्वांना दुःखात ठेवले, आणि त्यांच्या दुःखाच्या प्रित्यर्थ आपण हा स्वर्गारोहण पर्व ग्रंथ आरंभ केलेला आहे। पूर्वाध्यायी रुक्मिणीकांत स्वजनी सह पावनांत, आणि उदती माझी द्वारका समस्त, उडाली ऐसे पाहुनी आराम। श्रोतेजन हो, मागील अध्यायामध्ये काय झालं? रुक्मिणीकांत म्हणजे भगवंत असे परमात्मा काय झालंय? स्वजनासहित म्हणजे संपूर्ण आपल्या कुटुंबासहित काय गेलंय? त्यांचा अंत झालाय। ते गेलेले निजधामाला गेलेत। आणि मला सांगा की भगवंत निजधामाला जाताना संपूर्ण स्वजन कुटुंब सुद्धा घेऊन गेलं। का गेलं? की संतांची छेडछाड केली म्हणून, ऋषींची छेडछाड केली म्हणून। माझ्या मुलाने जर ऋषीची आज चेष्टा मस्करी केली तर माझ्या पश्चात हे कोणालाच ऐकणार नाहीत। भगवंताच्या स्वतःच्या मुलाने ऋषींची चेष्टा केली आणि त्यावेळेला भगवंतानी काय केलं? स्वजन संपूर्ण कुटुंब त्यांच्या बरोबर म्हणजे त्यांचा सर्वांचा इथे अंत झाला, हे आपण अध्यायामध्ये श्रवण केलं। आणि त्यावेळेला द्वारका सुद्धा समुद्रामध्ये बुडवली, असं कथानक झालं। बोला। शोक संतप्त तो अर्जुन, हस्तिनापुरा जाऊया लागून, रथारूढ निघाला तूर्ण, ऐशी कथा जाहली। आणि मग इथे झालेला प्रसंग संपूर्ण डोळ्यांनी उभय डोळ्यांनी अर्जुनाने पाहिलं।
भगवंत कसं गेलं, द्वारका कशी पाण्यात बुडाली, हे पाहिल्यानंतर अर्जुनाचं मन कसं गैवरलंय, दुःखी झालंय. आणि आता तो काय हस्तिनापुरात जायला निघालाय, पण जाताना त्याचं मन धजवत नाही जायला, की हा तो प्रसंग पाहिला होता त्याने समोर, की भगवंत स्वतःच्या डोळ्यास देखत भगवंत जाताना पाहिले. आणि एवढा दुःखद प्रसंग, द्वारका पण बुडलेली आहे. आणि ते मनातून म्हणजे त्याच्या काय झालंय, हेलकावे त्या दुःखामध्ये तो त्याचं मन वरती खालते होते. आणि तो आता हस्तिनापुराकडे जायला निघालाय. जन्मेजय म्हणे वैशंपायनासी, मग पुढे कथा वर्तली कैसी, ती साध्यं तत्वान मजसी, कृपा करून सांगी जय राम. आणि मग इथे जन्मेजय हा वैशंपायन असा बोलतोय की आता पुढे कथा काय घडली ही वर या. म्हणजे आता इथे राजाचा आणि गुरूंचा, हा गुरु शिष्याचा संवाद हा ग्रंथ आहे पूर्ण. आणि मग बोलते की गुरुवर या, की पुढं काय झालं, घटना काय पुढे घडली, तर ती आम्हाला सांगावी. असे राजाचे ऐकून वचन, ऋषी सांगे उत्तमाख्यान, तेच तुम्ही श्रोते सज्जन, एकाग्र चित्त ऐकी जे राम. आता इथे संत नामदेव महाराज सांगतात की श्रोतेजन हो, की राजाचं गुरु शिष्याचं जे संवाद आहे, आणि तो संवाद मी ही लिखित केलाय. आणि ते श्रोतेजन तुम्हाला ही कथा रूपाने मी तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही श्रोतेजन हो, शांत मनाने शांतचित्त मनाने तुम्ही ती कथा ऐकावी, असे संत नामदेव महाराज बोलत आहेत. वैशंपायन म्हणे जन्मेजया, रामकृष्ण आदी पावलेला, ते वृत्त धर्मासी सांगावया, स्वपुरी अर्जुना निघाला से राम. बघा इथे आता सांगतात, बघा तुटला आयुष्याचा दोरा, हेर वावगा पसारा, टाकून जाती रांडा पोरे. म्हणजे मला सांगा की ज्या वेळेला माणसाच्या आयुष्याची माल तुटतं, त्यावेळेला इथं काहीच राहत नाही, की माणसाला इथून जावं लागतं. बघा आपण सहजगत्या बोलतो, अरे मी आज एवढी मोठी माडी बांधली, मी बांधली माडी. अरे पण त्या माडीच्या छतावर तुला चालतील? नाही घालणार. अरे काय मी एवढी चांगला भारदस्त अशी स्टाईल आणली महाग, मी गुजरातला जाऊन स्टाईल आणली आणि मी 50,000 रुपये खर्च करून मी स्नानगृह बनवलाय. अरे पण शेवटची आंघोळ तुझी कुठे होणार रे बाबा, प्रसादच होणार आहे. आणि मग इथे काय झालंय, भगवंत बळराम ह्या सर्वांचा अंत झालाय, सर्व गेलेत, निजधामाला गेलेत. आणि मग त्यावेळेला ही घटना, या घटनेचा जर आपण वृत्तांत जर बघितला तर त्या अर्जुनाने प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली आहे. आणि म्हणजे अर्जुनाचं मन काय झालं असेल, त्या मनाची त्याच्या म्हणजे कल्पना करता येत नाही, असं मन दुःखी झालं होतं. आणि मग हीच कथा गुरु राजाला सांगत आहेत. करिता सतान मार्गक्रमण, श्रीकृष्णाच्या दुःखात करून, वारंवार मूर्छित होऊन, रथावरी पडत असे राम. बघा आजपर्यंत भगवंताचं एवढा लळा लागला होता अर्जुनाला, पांडवांना लळा लागला होता. आणि आजपर्यंत कोणत्याही प्रसंगामध्ये, कोणत्याही संकटामध्ये या भगवंताने यांना काय केलं, पार केलं. बघा आपल्याला सुद्धा जर कोणी मदत जर केली, नुसती मदत केली तर आपण त्याचे वारंवार आभार मानतो, की दादा तुम्ही मला या प्रसंगामध्ये मदत केली, मला माझं कार्यभाग झालं. आणि आजपर्यंत या पांडवांना काय केलं, उभा भगवंत त्यांच्यासमोर उभाच होता. आणि आज हा भगवंत परमात्मा काय केलाय, सोडून गेलाय. आणि हे दुःख इथे अर्जुन करत आहे. आणि मनामध्ये त्याच्या ज्या दुःखाच्या कल्होल माजलेला आहे, आणि तो सतत वारंवार आठवण करत आहे. आणि मग पुढे पुनरपी सावध होऊन हाक मारी आक्रंदनी, हे प्राण सखया चक्रपाणी, भक्त रक्षक दीनबंधू. बघा इथे अर्जुन करुणास्वरे भगवंताला, बघा एकदा भगवंताची आठवण काढतोय, पुन्हा मूर्छना येतोय, आणि पुन्हा वारंवार त्या भगवंताची आठवण, हे करुणानिधे, हे भगवंता, हे चक्रपाणी, की आजपर्यंत तुम्ही आमचा सांभाळ केलास, आता आम्ही कोणाला हात तरी कोणाला मारायची भगवंता, हे मनातून त्याच्या कल्होल माजलेला आहे. आणि मग वारंवार तो करतोय, मूर्छना येतोय त्याला, पुन्हा वारंवार शुद्धीवर येतोय. आणि तो शुद्धीवर आल्यानंतर काय भगवंताला हाक मारतोय, आजवरे आमुचे रक्षण, तू आण केले शिबानुदीन, क्षणोक्षणी द्रौपदी लागून, संकटांतून काढिली सर. अरे हे भगवंता, आजपर्यंत तू आमचा सांभाळ केलास, आमचं रक्षण केलास,
आणि ज्या ज्या वेळेला आमच्यावर संकट पडली, ज्या ज्या वेळेला आमच्यावर प्रसंग पडले, त्यावेळेला द्रौपदीला आम्ही कशी ढालीसारखी पुढे केली आणि द्रौपदाने करुणास्वरे भगवंताला हाक मारावी, हे द्वारकेच्या राणा. आता आम्हाला संकट पडले आणि त्या संकटाला तू धावत आहे आणि प्रत्येक वेळेला तू काय केलास, त्या संकटाला धावून आलास, असा अर्जुन आता मनातून भगवंताची आठवण करत आहे. मज लागी तू द्वारकापती, महासमरी होऊनी सारथी, जय लक्ष्मीचा झेंडा जगती, दैदिप्यमान लाविलास राम. अरे भगवंता, मी काय काय तुझं काय गुण वर्णन करू. अरे तू द्वारकेचा राजा, मला सांगा राजा कधी कोणाच्या घरी येतो का. पण आज द्वारकेचा राजा आमच्या रथावर, ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग झाला त्यावेळेला आमच्या रथावर तू सारथी बनलास. म्हणजे बघा किती, म्हणजे तू आमच्यासाठी काय केलंस भगवंता, अशी इथे अर्जुन भगवंताची आठवण करत आहे. ज्या ज्या काळे आम्हाला लागून संकट प्राप्ताची दारुण, तये काळीन तू प्रत्यक्ष होऊन केलेशी रक्षण सर्वदारा. ज्या ज्या वेळेला आम्हाला संकट दारुण, म्हणजे अतिभयंकर असे संकट आले आमची, ज्या ज्या वेळेला आम्हाला संकट आले त्यावेळेला भगवंता तुम्ही काय केलंस, आमचं रक्षण केलंस. आता मी तुझा वांचो ना, कैसे करावे काल क्रमण, ऐसे बोलता तो अर्जुना व्याकुळ पूर्ण झाला. आता हे भगवंता, आता तुझ्याशिवाय आता आम्ही पुढचा जो काल आमचा जाणार आहे तो तुझ्या हाताला आम्ही कसा घालू. का तुझा विरह सहनच होत नाही, मनाला पटतच नाही की भगवंता तू गेलास म्हणून. आणि मग आता आम्ही कोणाकडे बघावं, कोणाला हाक मारावी की आम्हाला प्रसंगातून वाचवण्यासाठी आम्ही कोणाच्या आशेवर जगायचं, असं इथे अर्जुन विचार करत आहे. नेत्रीन चालल्या रूपात श्वासोश्वास दाटले बहुत, हाकारे हृदय पिटित आकांत बहु करी पैरा. म्हणजे एवढा दुःखी अंतस्करणातून हा अर्जुन झालेला आहे आणि डोळ्यातून अश्रू धारा वाहत आहेत आणि कपाळ छाती बडवत आहे की देवा हे काय केलं भगवंता. आज आमचा कृष्ण सखा आमच्यापासून अंतरला आहे आणि आज आम्ही आता एकटे पडलोय, अशा प्रकारे इथे अर्जुन दुःख करत आहे. पुढे जाता गांडीवा पाणी विचारी तसे अंत हा करणी, की रामकृष्णादी वीरमणी 56 कोटी यादव येथे होरा. आणि आता इथे पुढे जाऊन हा गांडीव पाणी म्हणजे अर्जुन हा पुढे जाऊन विचार करतोय की हे असे मोठमोठ्याले वीर, बलिरामासारखा वीर, भगवंतासारखा परमात्मा आणि यादव कुल 56 कोटी यादव कुल हा परिवार हा मी डोळ्याने माझ्या नजरेने जाताना पाहिलाय. म्हणजे केवढं हे दुःख आहे. आपण आपल्या घरातली एक व्यक्ती गेल्यानंतर आपल्या मनाचा काहूर माजतोय, काय होते आपल्या घरातली परिस्थिती, काय होते आपली मुलं बाळ काय आक्रंतात. आणि आज एवढा परिवार हे अर्जुनाने नजरेत पाहिलाय जाताना आणि मग त्याच्या मनाची अवस्था काय आहे. आणि मग तो माळाचा एक प्रकारे धैर्य खचलाय आणि तो मनातून विचार करतोय की एवढे बलाढ्य देव गेले, देवाचा परिवार गेला, मग मी काय, हा प्रश्न आता इथे अर्जुनाला पडलाय. ती द्वारका सुवर्ण खचित सर्व यादव जनां समवेत, माझी समक्ष एक क्षणांत लया प्रत पावली. बघा अशी रत्न खचित रत्नाने जशी मढवलेली अशी ती द्वारका नगरी, सोन्याची नगरी. आणि आज एवढी मोठी नगरी माझ्या डोळ्याच्या समोर, अशी भव्य अशी नगरी माझ्या डोळ्यासमोर समुद्रात बुडताना मी पाहिली. उग्रसेनादी वृद्ध सर्वोपदेष्टे महाविबुध, तेची सांप्रत स्वजनाशी युद्ध करोनी नष्ट झाले रा. इथे सांगितलं की अक्रूरासारखा असे बलाढ्य सारथी भगवंताचा, हे असे बलाढ्य वीर, हे सर्व ह्या माझ्या नजरेसमोर आता मी मरताना पाहिलं. म्हणजे मला सांगा की काय त्याची व्याप्ती काय होती, अर्जुनाची व्याप्ती काय होती की आज भगवंत प्रत्यक्ष क्षणाला त्यांच्यासमोर उभा होता आणि तोच भगवंत अंतरलाय. आणि एवढे मोठे राजे बलाढ्य असे सर्व सैन्य माझ्यासमोर बलाढ्य हे गेले, मी डोळ्याने नजरेने पाहिले, मग आता मी काय, हा प्रश्न वारंवार अर्जुनाला सतावत आहे. विनाश काळ होताची प्राप्त सद्बुद्धी ती होय विपरीत, एवं बोलती जे पंडित
त्याची प्रचिता लिहिरा. बघा, आपण एखाद्या वेळेला आपण सहजगत्या बोलून जातो, विनाशकाले विपरीत बुद्धी. या वेळेला माणसाचा नाश व्हायची जर वेळ आली असेल तर त्यावेळेला त्या माणसाची बुद्धी भ्रमिष्ट होतं. आणि हीच परिस्थिती काय झालेली आहे इथे झालेली आहे असं अर्जुन स्वतः मनाला बोलत आहे. आणि कंसा शिशुपाळ घासुरा चाणुरा मुष्टिकाती दैत्य थोर ही महाप्रबळ अतिक्रूर तयांचा संहार करुणीयरा. या भगवंताने परमात्माने काय केलाय की ज्या वेळेला जन्मतः 6व्या दिवशी पुतना राक्षीला मारले, बरोबर आहे की नाही, आणि त्याच्यानंतर असे बलाढ्य दैत्य या भगवंताने परमात्माने मारलं. त्याच्यानंतर पुढे जाऊन कंसासारखा महाबलाढ्य राजा त्याला सुद्धा या भगवंताने, आता कंस कोणाचा त्याचा मामा होता पण मारावं का लागलं की माणसाची बुद्धी बदलली. त्यावेळेला भगवंताला जर तो कंस शरण आला असता, भगवंताला जर शरण आला असता तर कंस वाचला असता, पण कंस शरण आला नाही. बघा, ज्या वेळेला आक्रूर भगवंताला न्यायला येतोय मथुरेला आणि अंगणात रथ उभा आहे आणि गवळणी विचारतात हा अंगणात रथ कशासाठी आहे, प्रश्न करतात. गवळीला प्रश्न पडला, हा अक्रूर हा रथ घेऊन का आलाय, हा अक्रूर हा वैरी आहे, हा भगवंताला न्यायला आलाय, हा कंसाकडे न्यायला आलाय. आणि त्यावेळेला ह्या गवळणीचा तोल सुटलेला आहे, त्या एकमेकाला कुसपुसतात आणि मग त्या येऊन विचारतात सखे की हा रथ अंगणात कशासाठी उभा आहे. आणि त्यावेळेला त्याला कळतंय की अक्रूर न्यायला आलाय भगवंताला, मथुरेला न्यायला आलाय. आणि मग ज्यावेळेला भगवंत मथुरेला जातात, थोडक्यात मुद्दा आलाय म्हणून सांगतोय की मथुरेला गेल्यानंतर एका शिंप्याला भेटतात आणि शिंपे काय करतो, भगवंत गोपालकृष्ण आलाय, बलिभद्र आलाय म्हणून तो काय करतोय, देव आलाय आपल्याकडं. आणि मग देव आल्या म्हणून तो काय करतो, नवीन कपडे शिवून देतो भगवंताला. आणि त्यावेळेला भगवंतानी बलिभद्राला विचारला, बलिरामा हे आता शिंप्याला काय द्यायचं शिंप्याला. आणि त्यावेळेला एक प्रेमाची थाप मारली त्याच्या पाठीवर आणि सांगितला, कलियुगामध्ये मी तुझ्या कीर्तनात नाचेन. नामदेव महाराजांनी हा जो ग्रंथ दिला ना, हे नामदेव महाराज त्या मथुरेत शिंपी होतं. आणि त्यावेळेला भगवंत कृष्णाने सांगितला की कलियुगामध्ये मी तुझ्या कीर्तनात नाचीन, तुझ्या हातचा मी जेवण, हे सांगितलं होतं. हा आशीर्वाद दिला. आणि पुढे जाऊन एक माली भेटला, माल्याने सुद्धा, तो माली काय काम करायचा, कंसाला दररोज हार घालायला जायचा. आणि त्या माल्याने सुद्धा काय केला, भगवंताला हार घातला. त्यावेळेला तिथे सांगितला की तू जातीहीन जन्माला येशील, पण मी तू पंढरपूरला येऊ नको, पण मी तुला भेटायला पंढरपूरला येईल. सावता माली बघा, म्हणजे भगवंतानी ठेवून गेला. भगवंताने सांगला की माझा द्वारपार युग संपल्यानंतर मी पुन्हा अवतार घेणार नाही, पण मी अवतार कसा घेईन, संतांच्या विधी रूपाने मी तुम्हाला समाजाला प्रबोधन करीन. लक्षात आला. त्याच्यानंतर 7व्या अवतारामध्ये रामाला वनवासाला पाठवलं कोणी, मंथराने कैकेयीला सांगलं. आणि तीच मंथरा इथे होती कुब्जा म्हणून, लक्षात आला तुमच्या. आणि ती काय करायची, तिने गंध कंसाला लावला तर कंसाला झोप यायची. आणि तिने भगवंत परमात्माला गंध लावला तेव्हा भगवंताने तिला काय बोललाय, काय सुंदर दिसतेस ग तू. त्यावेळेला ती काय बोलली, अरे देवा, आजपर्यंत मला कोण सुंदर बोललाच नाही. लक्षात तुमच्या आला, आजपर्यंत मला सुंदर कोण बोललाच नाही आणि तू मला सुंदर बोल. आणि तिने फक्त भगवंताने आता वरदास 8 जागे वाकलेली होती ती सरळ केली. म्हणजे एवढा हा भगवंत परमात्मा इथे अर्जुन त्या भगवंताची आठवण करतोय की आजपर्यंत हे भगवंता तुम्ही आज सर्व समाजासाठी काय केलं, लोकांसाठी काय केलं. नव्हे तर द्वारकेमध्ये राहून सुद्धा तुम्ही काय केलं, गोप बालासहित काय केलं. कुरुक्षेत्रावर तर गीता सांगितलीच 18 पर्वामध्ये, पण गोकुळात सुद्धा भगवंतांनी प्रेम गीता सांगितली. आणि ती प्रेम गीता ही गोपींसाठी सांगितली आणि ती उद्धव मुखाने भगवंतांनी प्रचलित केली. म्हणजे एवढं भगवंतांनी कार्य केल्याने असा हा भगवंत. बघा इथे अर्जुन
काय बोलते, असा हा भगवंत ही देवा, तुम्ही एवढं कार्य सगळ्या गोष्टी केल्यास, एवढं तुझ्याकडे असून सुद्धा आज तुमची गती ही, मग तुमची आमची काय होणार आहे हो? बघा आपली तर काय होणार आहे मला सांगा. आपण सहज त्या चालता उलटा पलटा आपण काय बोलतो, खोटे बोलतोय, बरोबर आहे की नाही. त्याच्या पुढे जाऊ नको की आपण उलटा काय आपल्याकडे एक हे आलंय की निंदा. अरे मला सांगा की तुम्हाला जर चांगलं बोलता येत नसेल तर एकाबद्दल तुम्ही निंदा तरी करू नका. त्याचं जर तुम्हाला ऐकता आलं नाही तर त्याला तुम्ही पुन्हा दुसऱ्या वेळेला बोलवू नका, पण त्याची निंदा करू नका. त्यांनी जर एखाद्याने मन लावून जर एखाद्याने जर आपल्यासमोर जर चांगलं व्याख्यान केलं, जर तो चांगलं जर त्याच्यातलं चांगलं असेल, जे आपल्याला मार्मिक पटण्यासारखं असेल ते घ्या ना. ते वाईट जो बोलायचं त्याच्याकडे त्याला सोडून द्या. पण जर त्याची तुम्ही निंदा केली, तर त्या निंदेचा दोष आपल्याला लागतोय. एक दृष्टांत देतो 2 मिनिटाचा, अर्ध्याला उशीर होतोय. एक साधू रस्त्यातून जात होता आणि एक रस्त्यातून जात असताना एक बाईला मनात दया आली, उन्हून झालाय म्हणून त्या साधूला घरी बोलवलं. महाराज तुम्ही आमच्या घरी या. आणि त्या महाराजाला तिने जेवू घातलं. आणि जेवू घातलं म्हणून आता महाराज जेवायला आले म्हणून तिने काय केलं, शेजारच्या बाईकडे गेली. बाईकडे माझ्याकडे डाळ आहे, भात आहे, पण त्याच्यात काहीतरी थोडासा गोड तुझ्याकडे असला तर दे ना. तर ती बाजूची शेजारची बाई बोलते, बाई माझ्याकडे खीर आहे. आणि ती त्याला खीर देते आणि त्या बाईला खीर देते आणि ती येऊन ती महाराजांना वाढते. महाराजांना खीर वाढल्या, महाराजांनी खिरीचा 1 चमचा खाल्याबरोबर महाराज मेला. विषय, महाराज मेल्यानंतर आजूबाजूच्या ज्या बाई माणसं ज्या आहेत ना त्या विचार करतात, नाही ग तिने प्लॅन करून त्या महाराजाला मारला. लक्षात आलं तुमच्या? हा नाही, मग तो तिचा कोणतरी असल. बघा 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 विषय महत्वाचा. एखादा माणूस जर घरी कोणाच्या पाहुणा जर 2-1 दिवस आला, 1 दिवसाला कोण बोलत नाही, दुसऱ्या दिवशी आज कसा तो आला, म्हणजे आपली नजर काय बोलते की आपल्याला आपलीच नजर पापाकडे नेत असतं. मला सांगा दुसऱ्याचं उन्ह काढून मला काय मिळणार आहे. आणि मग महाराज बोलतो मेला. महाराज मेला बोलल्यानंतर आता दुवा यमाकडे गेला. आता हे महाराज हिने जेवण देताना महाराज मेलाय, पण तो महाराज कसा मेला, हे पाप कोणाच्या माथी द्यायचं, हा प्रश्न यमधर्माकडे गेला. यमधर्म बोलतोय हा महाराज कसा मेला, कारण समजत नाही. आणि मग त्यावेळेला चित्रगुप्ताला विचारलं, तेव्हा सांगितलं की आकाश मार्गातून एक ससाना एका सापाला घेऊन जात होता आणि त्या सापाच्या तोंडातलं तो विषाचा ठेम त्या वाटीत हाताना ती माऊली हातात तेव्हा तो पडला होता. आणि तो आता हा दोष कोणाला, त्या सापाला द्यायचा. आता साप काय बोलते, मला गरुडाने दिलाय, मी माझा जीव वाचवण्यासाठी आटापिटा करतोय, मग माझा तो विषाचा ठेम पडला तर ते सरळ आहे, तो माझी ते लाल पडणारच आहे. मग गरुडाला दोष देऊया. तर गरुड बोलते माझी शिकार आहे, मी पकडली, माझा दोष काय, देवा भगवंता त्याच्या तोंडात विष तुम्ही बनवलंस, माझा दोष आहे का. मग शेवटला तो दोष कोणच्या वाला, चित्रगुप्ताने सांगितला की ज्या बायकांनी दोघी ज्या निंदा केली त्या याची की हिनी प्लॅन करून मारला, म्हणून हा सगळा त्या हत्याचा दोष कोणावाला, त्या 2 ज्यांनी त्या बाईची निंदा केली ना तिच्याकडे दोष गेला. म्हणून माणसाने निंदा करताना एखाद्याची कारण नसताना, तुम्हाला बोलता जर आलं नाही, एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तर वाईट तरी मनात आणू नका. त्यानेच आपलं काम मन विनाकारण का चालायचं. आणि त्या बाई तेच केलं आणि ते पाप कोणाच्या माथी बसलं, साधू मेल्याचं त्या 2 बायकांच्या बसलं. ज्याने सोबळे संत रक्षण केले असे तो जनार्दन, धीवराच्या एका शरे करुणा पावला मरण सांप्रत. आजपर्यंत या पृथ्वी तलावर जे संत जन्माला आले त्या संतांचं रक्षण कोणी केला, या भगवंत परमात्म्याने केला. आणि त्या भगवंत परमात्म्याला एका साध्या शिकाराच्या हातून मरण यावं, हा धर्म, हा इथे अर्जुन मनाला विचार करतोय, मग मी कुठं आहे. मग हा आता अर्जुनाला प्रश्न पडलाय की या देवा एवढा सार्वभौम देव, सर्व शक्तियुक्त असा देव, यांना सुद्धा मरण या एखाद्या धीवराच्या एका शिकाराच्या हातून यावं, मग मी काय आहे, हा प्रश्न अर्जुनाला इथे पडलाय. आणि अर्जुन हा मनात विचार करत चाललाय. देवींचा जो पृथ्वीचा कुमार, भीष्मादिकांचे करणारा जर्जर, तया मजसी आज असुर अति दूरधरा जाहला राम. ज्या वेळेला भगवंतानी अर्जुनाचा हात हातात दिला
आणि त्यावेळेला हात हातात गेल्यानंतर त्या अर्जुनाची जर शक्ती हिरावून घेतली, शक्तिहीन केला अर्जुनाला. आणि त्यावेळेला त्याच्या डोळ्यासमोर त्या राक्षसाने द्वारका लुटली. अर्जुनाने मनात विचार केला की मी भात्यातून बाण काढून मारावं, पण त्याला बाणाला हात सुद्धा जात नव्हता. एवढा अर्जुनाला शक्तिहीन केला या परमात्म्याने की मी आजपर्यंत कुरुक्षेत्रावर एवढा पराक्रम गाजवला, एवढ्या सैन्याला जर्जर केलं आणि कौरवांना हार पत्करावी लागली. एवढा मोठा मी युद्ध संग्राम करत असताना त्यावेळेला माझ्या बरोबर कोण होता? भगवंत होता. मग ज्यावेळेला भगवंतच निघून गेला, त्याच्यानंतर भगवंताची द्वारका हा राक्षस लुटतोय, तरी पण मला काय करता आलं? मला शक्ती म्हणजे ही कृपा कोणाची आहे? भगवंताची आहे. म्हणजे तारिता आणि मारिता. म्हणजे ज्या वेळेला प्रत्येक वेळेला भगवंत काय करतोय? प्रत्येकाला तारणारा पण तोच आहे, मारणारा पण, आणि ही नीती नियम घालणारा पण तोच आहे, असा इथे अर्जुन विचार करत आहे. सागरे सानी रे सानी धाप पद सानी धनी धाप गप धनी धाप ग गम पद पव गरे सा जपिया मन रसिया रसिया तन मन धन नो छावर करो तस्मात विपरीत काळ प्राप्त झाला असे सबळ यांतून आम्ही कैसे सकळ पार पडू न कळे पैरा. म्हणजे आजपर्यंत देवांना सुद्धा ह्या घटना, मृत्यूच्या घटना चुकल्या नाही. देवावर सुद्धा प्रत्यक्ष हा प्रसंग आला, ऋषी सर्वांवर जर हा प्रसंग आला तर आता आमचं काय पुढे होईल? हा, मी जरी हा देहाने जरी चाललो असलो हस्तिनापुराला, तरी आमचं पुढं काय होईल हे कोणालाही कळत नाही, असा इथे अर्जुन विचार करत आहे. आजपर्यंत ऋषिकेशी आमांसी रक्षिता सर्वांशी, परितो सांप्रत वैकुंठ वासी झाला हो निश्चये. आणि आजपर्यंत आमचा हा भगवंताने, या परमात्म्याने आजपर्यंत आमचं रक्षण केलं, आणि तोच परमात्मा शेवटला, आता शेवटच्या वेळेला तोच सुद्धा आता कुठे वैकुंठ गमाला गेलेला आहे. म्हणजे आता मी कोण उरलोय? एकटाच उरलोय, असा इथे अर्जुन विचार करत आहे. तरी आता अमुचे रक्षण कोण करील काळापासून, एवं रीती करिता चिंतन हस्तिनापुरी पातला. म्हणजे आता जो पुढे जे काळ संकट येणार आहे, जे संकट येतील त्या संकटातून आता आमचं रक्षण कोण करील, असा मनातून अर्जुन विचार करतोय की आजपर्यंत प्रत्येक जी व्यसनं होती, प्रत्येक जी संकट होती, ती आजपर्यंत या भगवंताने आम्हाला पार पाडली, आणि भगवंत आता कुठे गेले? निरामाला निघून गेले. मग आता जे पुढे संकट येणार आहे, आता जो कालक्रमण येणार आहे, त्या काळात आमचा रक्षण कोण करील, असा एवढा मनात विचार करत असताना इथे अर्जुन आता इथे हस्तिनापुराला पोहोचलेला आहे. मग तो अर्जुन किरीट मारी उतरोनिया रथा खाली, म्लान वदन मंद चाली सभास्थळी प्रवेशला. आणि मग अशा प्रकारे हा मुकुटधारी, हा बघा इथे कशी उपमा दिली ग्रंथकारी की हा मुकुटधारी, किरीट माली, हा मुकुटधारी हा अर्जुन, हा आता इथे एकदम गदगदित दुःखी अशा अंतस्करणातून काय केलाय? हस्तिनापुराला पोहोचलेला आहे आणि तो रथातून उतरलेला आहे. तवा तेथे चवघे जाणा धर्मराजादी स्वबंधू जना, श्रीकृष्णाचे करीत चिंतन बैसल्यासाठी सर्वही. आणि मग इथे अर्जुन उतरल्यानंतर, रथातून खाली उतरल्यानंतर समोर पाहतो तर काय इथे धर्मराज, भीम आणि नकुल आणि सहदेव हे काय करत आहेत? या भगवंताचं चिंतन करत तिथे बसले आहेत की भगवंत आमचा द्वारकेला गेलाय. बरोबर कोण घेऊन गेलाय? अर्जुन घेऊन गेलाय. आणि आता या भगवंत, या देवाचा आता निरोप घेऊन कसे पोचले द्वारकेला, आता इथे अर्जुन आलेला आहे. आणि मग ते मनातून त्या भगवंताचं चिंतन करत आहेत वारंवार, आणि मग ते
मनातून सुद्धा त्यांचा थोडासा आदर की भगवंत कसे आहेत हा त्याला प्रश्न पडलाय. भगवंत गेले तिकडे, पण ते आता त्यांचा भगवंताचा निरोप घेऊन आता अर्जुन इथे आलेला आहे आणि मग त्या मनातून त्यांचा विचार आलाय. म्हणा पुंडली गौरे विठ्ठल पार्वती पते हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम. गोपाल कृष्ण महाराज की जय. हनुमंत महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ गुरुवन महाराज की जय. तरी श्रोते शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झाली. कारण्य सिंधू भव दुःखारे तुझे वेळ शंभो मज कोण तारे. जय जय रघुवीर समर्थ. तरी श्रोतेजन हो की हे स्वर्गारोहण ग्रंथाचा प्रबोधन करत असताना त्याचे विश्लेषण करत असताना काही शब्द राहिले असतील, काही शब्द आम्हाला उघडले नसतील ओव्यांचा अर्थ, तरी पण जेवढं आमच्या बुद्धीला पटलं तेवढं आम्ही विश्लेषण केलं. समोर विश्वंभर दादा बसलेत, मुनिराम दादा बसलेत आणि वाचकांचा तर विषयच नाही. सुंदर जगन्नाथ भाऊ खास म्हणजे चांगला आहे. आणि तरी पण तुम्हाला वंदन करून हा इथे पर्व आपला संपतोय.